राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून अनेक राजकीय गणितं बदलली. राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजत असला तरी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आता कंबर कसली आहे. महायुतीत इंडिया आघाडीत जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरत असताना उद्धव ठाकरे आता थेट अजित पवारांना भिडणार असल्याची चर्चा रंगतीये. अजित पवार गटाला शह देण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन ठरला असून उद्धव ठाकरेंनी आता त्यांचा हुकुमी एक्का बाहेर काढलाय. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. अजित पवारांच्या बंडानंतर राज्यात शिंदेची शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांची महायुती सत्तेत आली. त्यात आगामी लोकसभा निवडणुका बघता भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट असे तीन गट एकत्र आल्यानं जागा वाटपात रस्सीखेच असल्याची चर्चा होती. त्यात शिंदे गट आणि भाजपच्या युतीत मागून आलेला अजित पवार गट खाते वाटपाप्रमाणे जागा वाटपातही वरचढ ठरणार का, याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू होती. आता महायुतीतल्या जागा वाटपाबद्दल चर्चा रंगत असताना इंडिया आघाडीच्या जागा वाटपात कोकणातील दोन्ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाल्यात. त्यामुळे ठाकरेंनी लोकसभेच्या तयारीला जोमानं सुरुवात केलेली असताना आता ठाकरे थेट अजित पवारांना भिडणार असल्याची चर्चा रंगतीये. इंडिया आघाडीच्या जागा वाटपात कोकणातल्या दोन्ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाल्यात. शिवाय ठाकरे गटाकडून रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अनंत गीते यांना जाहीर करण्यात आली आहे. तर यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सध्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या सुनील तटकरे यांनी अनंत गीतेंना धोबीपछाड करत राष्ट्रवादीचा विजयी झेंडा फडकवला होता. पण त्यावेळी गीतेंचा पराभव करता करता तटकरेंच्या नाकी नऊ आलं होतं, हेही तितकंच खरं. पण रायगड मतदारसंघातल्या सर्वच तालुक्यात उलटसुलट राजकीय समीकरण जुळवून तटकरेंनी विजय मिळवला होता. तर सुनील तटकरेंनी अनंत गीतेंना गेल्या लोकसभा निवडणुकीत जवळपास 31,438 मतांनी पराभूत केलं होतं. रायगड लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातला दापोली, खेड, मंडणगड विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. आता गेल्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी तटकरेंना या प्रत्येक तालुक्यात त्यांच्या फायद्याची राजकीय समीकरणं जुळवून आणावी लागली होती. आता सध्याची एकंदर राजकीय परिस्थिती पाहिली तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन बड्या पक्षात फूट पडली आहे. शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा एक गट भाजप प्रणित युतीत आहे, तर दुसरा गट हा काँग्रेस प्रणित आघाडीत. त्यामुळे राज्यातली राजकीय समीकरणं ही गुंतागुंतीची झाली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हे आव्हान पेलताना तटकरेंची तारेवरची कसरत होऊ शकते. त्यातच उद्धव ठाकरेंनी अनंत गीतेंना उमेदवारी देत अजित पवारांच्या विरोधात हुकुमी एक्काच बाहेर काढल्याची चर्चा रंगतीये. कारण 6 वेळा लोकसभा निवडून जिंकलेल्या अनंत गीतेंना मैदानात उतरवत उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंगच फुंकले. त्यात उद्धव ठाकरेंनी तयारीला लागण्याचे निर्देश दिल्यानं रायगड मतदारसंघात यंदाही लक्षणीय लढत पाहायला मिळू शकते. आता उद्धव ठाकरेंनीच आपलं नाव जाहीर केल्याची माहिती खुद्द अनंत गीतेंनी माध्यमांशी बोलताना दिली. आता या मतदारसंघातलं राजकीय चित्र पूर्णपणे स्पष्ट झालंय. त्यामुळे अनंत गीतेंची ताकद वाढवण्यासाठी आता इंडिया आघाडी सावध व्यूहरचना करत असल्याचंही म्हणलं जातंय. आता महायुतीबद्दल बोलायचं झालं तर राज्यात लोकसभेसाठी महायुतीचं जागा वाटपही जवळपास निश्चित झाल्याचं म्हणलं जातंय. भाजप 26 तर शिंदे गट आणि अजित पवार गट हे 22 जागा लढवणार असल्याची सध्या चर्चा आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनीच ही माहिती दिल्याचं सध्या सांगितलं जातंय. आता या तिन्ही पक्षांकडून याबद्दल लवकरच अधिकृत माहिती जाहीर केली जाऊ शकते. मात्र या सगळ्यात कोकणात अजित पवार आणि उद्धव ठाकरे गटाची थेट लढत झाली तर विजय कोणाचा होणार, राज्यातल्या नव्या समीकरणाचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.